अमरावतीमधील भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। नवनीत राणा यांना पत्र पाठवत ही धमकी देण्यात आली आहे। या धमकीमागे हैदराबाद कनेक्शन उघड झाले आहे। धमकी देणाऱ्याने पत्रामध्ये नवनीत राणाबद्दल अश्लील शब्द वापरले आहे। धमकीच्या पत्रात पीएम मोदींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणांचे स्वीय सहाय्यक मंगेश मनोहरराव कोकाटे यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। हैदराबाद येथील जावेदने नवनीत राणा यांना धमकी दिली। राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। 28 ऑक्टोबर रोजी दुपारी नवनीत राणा यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी स्पीड पोस्ट केलेला बंद लिफाफा प्राप्त झाला, ज्यामध्ये नवनीत राणा यांना उद्देशून हिंदी शब्दात अश्लील आणि धमकीचे पत्र होते। मेरी 500 लोगों की गैंग है, तुझे खत्म करना है, 10 महीने हुए मेरी पुलिस कुछ भी नहीं कर सकी और दुबई की पुलिस भी कुछ नहीं कर सकती, अशा शब्दात धमकी देऊन अश्लील शब्दात शब्दांकन करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गंगा सावित्री निवास गाठून तपास करण्यात आला। या गंभीर प्रकरणात राजापेठ पोलिसांनी हैदराबाद अलीनगर मेहंदीपट्टणम राहणारा जावेद नामक इसमा विरुद्ध कलम 79-351-3 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। माजी खासदार नवनीत राणा यांना यापूर्वी अनेक वेळा अश्लील शब्दात धमकीचे पत्र मिळाले, ज्यामध्ये पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन कारवाई सुद्धा केली होती। आता पुन्हा प्राप्त झालेल्या धमकीपत्रात पोलीस कोणता तपास करेल, तो धमकी देणारा कोण याचा सखोल तपास करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।